आई एकविरा देवीला देव खंडाऱ्याला वंदन करून मी दुर्गेश भोळे तुम्हा सर्वांचा मी आहे कळमध्ये मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आजची रेसिपी एकदम चमचमीत आणि झणझणीत असणार आहे। कोकण किनारपट्टीपासून ते मुंबईच्या किनारपट्टीपर्यंत सर्रास ही डिश बनवली जाते। तर बघूया आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य। आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 1 किलो गावठी कोंबडी, बारीक चिरलेली कोथिंबीर, खसखस, तीळ, चवीनुसार मीठ, तांदूळ, सुकं खोबरं, आलं लसणाची पेस्ट, ओरिजिनल कोळी सिक्रेट मसाला आणि हळद। तर मित्रांनो, रेसिपीसाठी लागणारं ते आपण साहित्य बघितलेलंच आहे। तर मी तुम्हाला आजच्या रेसिपीचं नाव सांगतो। आजची रेसिपी आहे कोलीवाड्याची प्रसिद्ध गावरान कोंबडी। चला मग कोणताही विलंब न करता लगेच आपण कृतीकडे वळूया। चला, सर्वात आधी आपण गॅस चालू करणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण 1.5 वाटी सुकं खोबरं आहे ते आपण भाजायला घेऊया। चला, आपलं सुकं खोबरं आता भाजून झालेलं आहे। आता आपण दुसरे मसाले भाजून घेऊया। मी इथे 1 चमचा तीळ वापरत आहे, त्यानंतर 1 चमचा खसखस, त्यानंतर 1 चमचा तांदूळ। हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। चला, आता आपल्या मस्तपैकी तीळ, खसखस आणि तांदूळ हे देखील मस्तपैकी भाजून झालेले आहे। आता मी हे सर्व मिश्रण आपल्या सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये काढून घेतो। मी आता या सर्व मिश्रणाची एकदम बारीक पेस्ट करून घेतो। चला, आता आपली मस्तपैकी पेस्ट देखील तयार झालेली आहे। आता पुन्हा एक गॅस चालू करून चांगले कढई तापवून घ्यायचे आणि त्यामध्ये साधारण 3 चमचे आपल्याला तेल टाकायचे। आता आपलं तेल देखील मस्तपैकी तापलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, मी इथे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवलेला आहे, तो मी आता टाकतो 2 चमचे। त्याला मस्तपैकी तेलामध्ये भरपूर भाजून घ्यायचा। आता आपला आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा मस्तपैकी तांबूस झालेला आहे। त्यानंतर आपण काय करणार आहोत, एक चिकन, मी पुन्हा एकदा सांगतो गावरान कोंबडी आहे, चिकन देखील आपलं गावरान असायला पाहिजे। मी इथे गावठी कोंबडी वापरलेली आहे। आता हे मस्तपैकी तेलामध्ये चांगली परतून घ्यायचे। 5 मिनिटं कोंबडी मस्तपैकी तेलात परतून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत। हळद टाकल्याच्या नंतर यामध्ये मी थोडी जादू करणार आहे, म्हणजे आपला ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला हा जाईल 2.5 चमचे। पुन्हा एकदा मिश्रण मस्तपैकी परतून घ्यायचे। कोळ्यांचं चिकन म्हटलं की नाकातोंडातून पाणी आणि तिथून असा घाम निघाला पाहिजे, त्याशिवाय मजा नाही। आता सर्व मसाले मस्तपैकी एकजीव झालेले आहेत। आता काय करणार आहोत, आपण ह्याला मंद आचेवरती एक 5 ते 10 मिनिटं परत वाफ देणार आहोत। तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण ओपन करूया। काय जबरदस्त फ्लेवर सुटलेला आहे। पुन्हा एकदा मिश्रण आपण परतून घेऊया। आता आपण काय करणार आहोत, हे जे आपण वाटण वाटलेलं आहे ते आपण याच्यात टाकणार आहोत आणि सर्व मिश्रण मस्तपैकी एकजीव करणार आहोत। बॉयलरपेक्षा गावठी कोंबडीला शिजण्यासाठी किमान थोडा जास्तच वेळ लागतो, त्यामुळे आपण हिला जास्तीत जास्त करून वाफेवरती शिजवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर माझ्याकडे कोथिंबीर आहे,
हे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. कारण मी वाटणामध्ये कोथिंबीर यासाठी नाही वापरलेली आहे, कारण का आपल्याला तिचा प्रत्येक ह्याचा फ्लेवर पाहिजे, प्रत्येक मिश्रणाचा याच्यामध्ये फ्लेवर केला पाहिजे, कारण तेव्हा त्या डिशला तेवढीच मजा येणार आहे. माझ्या मिक्सरमध्ये वाटणाचं थोडंसं मिश्रण राहिलेलं आहे. हे आपण थोडं पाणी टाकून ते देखील यूज करणार आहोत. आपण या रेसिपीला जास्त पातळ आणि जास्त जाडी नाही बनवायची, एकदम ह्याचा रस्सा एकदम घट्ट झाला पाहिजे, तेव्हा भाकरी किंवा भातावर खायची मजा आहे. आपल्या चवीनुसार यात मीठ टाकायचं आहे. सर्व मिश्रण चांगलं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा 10 मिनिटाला वाफ द्यायची. चला, वेळ झाली आता झाकण ओपन करायची. वा, ही जी थिकनेस आहे ती आपल्याला पाहिजे. आता आपली अस्सल कोळीवाड्यातली झणझणीत गावरान कोंबडी पूर्णपणे तयार झालेली आहे. आता लगेचच मी हिला मस्तपैकी छानशा बाउलमध्ये काढून घेतो आणि मस्तपैकी असे छानशे तिला सजवून घेतो आणि कधी असं खातोय इतकंच बघतो. तयार आहे अस्सल कोळीवाड्यातली झणझणीत गावरान कोंबडी. कोळी आगरी समाजाची खाद्य संस्कृती देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचविण्याचा यातून केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, आजच्या रेसिपीतला माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या सर्वांचं मी हाय कोळी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय कोळी, जय आगरी.